नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तनुजा हेब्बाळकर ब्लॉग्स मध्ये खूप सारे स्वागत आहे। चला आता सर्वजण हसू गाव आणि मजेत राहू, कारण सर्वांच्या वांगडच आहे चंदगडची आऊ। तर आज 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो। त्यासाठी आपण रभा माडगुळकर महाविद्यालय चंदगड येथे उपस्थित आहोत आणि विद्यार्थ्यांना मतदाराबद्दल महत्त्व पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर तुम्हाला आठवतंय का तुम्ही पहिलं मतदान कधी केला होता आणि कोणत्या निवडणुकीत केला होता? तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। ज्याप्रमाणे चित्रपटाच्या यशासाठी प्रत्येक पात्राची भूमिका महत्त्वाची असते, त्याप्रमाणे लोकशाहीच्या समृद्धीसाठी प्रत्येक मतदाराची भूमिका खूप महत्त्वाची असते। तुम्ही मतदान नोंदणी केली आहे का? जर केली नसेल तर आताच नोंदणी करून घ्या। लक्षात ठेवा, फक्त मतदार ओळखपत्र असणं गरजेचं नाही, मतदार यादीत नोंदही असायला हवी, कारण प्रत्येक मतदान अमूल्य आहे। मतदान म्हणजे मतदान असतं, तुमच्या आमच्यासाठी ते संविधानाचं वरदान असतं। चला तर मग मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण या रभा माडगुळकर महाविद्यालय चंदगड येथे कार्यक्रम कसा आयोजित केलेला आहे ते पाहूया। 25 जानेवारी हा मतदार दिवस साजरा केला जातो। मतदार दिन साजरा करण्याचं ठरलं आणि 2011 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा झालेले असतात, तेव्हाच आपण महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेलो असतो। हा सगळ्यांचा समज बरोबर आहे। शासनाने या गोष्टीची दखल घेऊन या सर्व नवमतदारांचे नाव नोंदणी करणं किती महत्त्वाचं आहे हे जाणलेलं आहे। तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी असं एक स्वप्न मांडलं होतं की येणाऱ्या 20 वर्षामध्ये आपला भारत देश महासत्ता बनेल। हे महासत्ता बनवण्याचा संपूर्ण जबाबदारी ही आपल्या सर्व नवयुवकांच्यावर, नवमतदारांच्यावर आहे। याच गोष्टीचा थोडासा धागा पकडून आजच्या या केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून अशी कोणीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये, प्रत्येकाचा तो हक्क आहे, ती जबाबदारी आहे, या गोष्टीचा विचार करून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो। साहेब, गेल्या 5-7 वर्षापूर्वीपासून आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी ऍडमिशनच्या वेळी नवीन विद्यार्थ्यांना ऍडमिशन ज्यावेळी देतो त्यांची चौकशी करून त्या पद्धतीने त्यांची नाव नोंदणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आमच्या महाविद्यालयातील TY SY चे विद्यार्थी जे आहेत ते बहुतांश म्हणण्यापेक्षा जवळजवळ 90% विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली आहे। चुकूनच कुणाचं राहिलं असेल तर फर्स्ट इयरला जे विद्यार्थी आहेत ज्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही नाव नोंदणी करण्यासाठी उत्कृष्ट केलेला आहे। त्यांना फॉर्म्स दिलेले आहेत, त्यांच्या गावी त्यांना ते फॉर्म सबमिट करण्यासाठी सांगितले आहेत। किंबहुना त्यांना जे जमत नसेल त्यांनी फॉर्म माझ्याकडे जमा करायचे आणि मी आमचे जो विद्यार्थी आहे आपला तुमचा सहकारी, त्याच्या सहकार्यानं मी ते नाव नोंदणी करण्याचं काम करतो आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच की मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, कारण देशाचा विकास हा आपल्या सर्वांच्यावर आहे। या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात, पुनश्च महाविद्यालयाच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थोडंसं प्रास्ताविक या ठिकाणी लांबलेलं बंद करण्यापूर्वी एक विनंती या साहेबांना करतो की साहेब, आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो तेवढ्याच पद्धतीने आमच्या नवमतदारांची तहसील कार्यालयामधील कामं पूर्ण व्हावी एवढी माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे। काय झालं की आमच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा या ठिकाणी डोमेस्टिक लागतं, इतर काही कागदपत्र लागतात, काही तांत्रिक अडचणी येतात, त्याला कालावधी कमी असतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर नसतो, फक्त विद्यार्थी असतात। काही विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी अज्ञानी आहेत, काही शेतकरी आहेत, काहींना वेळ मिळत नाही, अशा थोडीशी या ठिकाणी परवड होण्याची शक्यता असते। या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची सहकार्य व्हावं होत आहे, तेव्हा एवढंच सुचवून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओळखपत्रांचं इथं वाटप करण्यात येईल। प्राजक्ता देसाई
सोनाली कदम, अंकिता गावडे, मदार. आज आपल्या महाविद्यालयामध्ये 14वा राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य माने सर, आपल्या या 271 चंदगड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी आणि आपल्या विभागाचे प्रांताधिकारी माननीय वाघमोडे सर, नायब तहसीलदार कामतराव साहेब, या महाविद्यालयाचे जे मतदार नोंदणीसाठी आम्हाला मदत करतात आणि कोऑर्डिनेटर आहे असे गावडे सर, की ज्यांनी आता आपल्याला सांगितलं की या महाविद्यालयामधील जवळजवळ सर्व म्हणजे 90% त्यांनी सांगितलं निर्मितीच्या 1 दिवस अगोदर निवडणूक आयोगाची आपल्या घटनेनं स्थापना केलेली आहे. म्हणजे जितकं प्रजासत्ताक जुना आहे तेवढंच हे आपला निवडणूक आयोग जो आहे तो तेवढाच जुना आहे. जवळजवळ पुढच्या वर्षी साधारणतः 75 वर्ष या घटनेला पूर्ण होतील. आणि निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत त्यांची नेमणूक आपल्या राष्ट्रपती मार्फत होते. निवडणूक आयोगाचे जे इतर कमिशनर आहेत त्यांचे नेमणूक जे आहेत त्या राष्ट्रपती मार्फत होतात. त्याच्यामुळं निवडणूक आयोग हे फ्री फेअर आणि कोणाचाही हस्तक्षेपाशिवाय असणारी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. त्याच्यामुळं आणि लोकशाहीमध्ये पारदर्शक निवडणुका, फ्री फेअर निवडणुका होणं हा लोकशाहीचा आत्मा आहे. जितक्या निवडणुका आपल्या फ्री आणि फेअर होतील तितके आपण चांगले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवून देऊ. देशाच्या विकासासाठी आणि एकूणच समाजाच्या सर्व विकासासाठी आपण मतदान करणं आवश्यक आहे. आपल्याला जे योग्य उमेदवार वाटतात अशा उमेदवारांना मतदान करणं आवश्यक आहे. आणि 2009 पासून राष्ट्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे की जर आपल्याला एखादा उमेदवार या ठिकाणी योग्य वाटत नसेल तर नोटा म्हणून एक आपल्याला ऑप्शन दिलेला आहे की वरच्यापैकी नन ऑफ द अबोव म्हणजे वरील जे कोणी उमेदवार आहे त्याच्यापैकी एकाही उमेदवाराला मी मत देऊ इच्छित नाही हा आपल्याला जो ऑप्शन आहे. म्हणजे कधी कधी काय होतं हे सगळे तरुण मतदार जे आहेत ते असं म्हणतात की तिथं जाऊन करायचं काय, आम्हाला योग्य वाटतं असा एकही उमेदवार त्या ठिकाणी नाही, तर तुमच्यासाठी हाही ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केलेली असते. त्याच्यामुळे सगळ्यांना या निमित्तानं आव्हान आहे की राष्ट्रीय सुट्टी ही तुम्हाला तुमचा मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी दिलेली आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज या महाविद्यालयाच्या नवयुवकाबरोबर संवाद साधतात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे भारत निवडणूक आयोगाने जे सूचना दिलेल्या आहेत राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने की तरुणांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग या अनुषंगाने जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत घटक हा निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, सर्व येत असणाऱ्या तरुणांना किंवा जे आणखी काही नवयुवक असून सुद्धा नवमतदार असून सुद्धा काही जे मतदार आहेत की त्यांनी मतदार यादीमध्येच नाव नाही अशा लोकांना विनंती आहे की आमच्याकडे मतदानी प्रक्रियेमध्ये निवडणूक विभाग 6 नंबर 7 नंबर 8 नंबर असे फॉर्म्स असतात ते भरून घ्या. आणि आम्ही तसे मतदार यादीमध्ये कंटिन्युअस अपडेशन प्रोसेस आहे. 271 चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड तालुका, गडिंग्लज तालुका आणि काही आजऱ्याचा भाग आहे. आणि याचे एक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मी उपविभागीय अधिकारी आहे. मला सहाय्य करण्यासाठी तहसीलदार चंदगड, गडिंग्लज तहसीलदार आणि आजरा तहसीलदार आहे. आणि मग निवडणुकीचं काम हे अविरत आमचं कंटिन्युअस रुटीन चालत असतं. आमची लोक येतात, बूथ लेवल ऑफिसर येतात, तुमच्या घरी येतात, शाळेवर येतात, प्रोग्राम्स घेतात, कॅम्प्स घेतात. परंतु तरुण मुलं किंवा काही लोक यामध्ये उत्साह दाखवत नाहीत. आणि मग निवडणुकीच्या वेळेला किंवा आणखी आल्यानंतर मग आपल्यावर टीका करणे, टीका टिप्पणी करणे, प्रशासनाने हे केलं पाहिजे, जनतेने हे केलं पाहिजे, अशा काही गोष्टी आपण बसून करतो. आज आम्ही बघतो की मतदानाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते, त्या दिवशी वोटिंगसाठी किंवा मतदान करण्यासाठी लोकांना सुट्टी दिलेली असते, तरी काही लोक मतदानाला जात नाहीत आणि पर्यटन किंवा टूरला जातात. माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही आज आपण आपला देश आणि देशाचे एक नागरिक म्हणून आपण ज्या वेळेला आहे त्यावेळेला आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की देशाप्रती आपली काहीतरी श्रद्धा असावी, देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य असावं.
आणि या अनुषंगाने हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आज आपण तरुणांकडे बघताना आम्हाला एक आशादायी चित्र आहे. आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, महाविद्यालयात जातो. प्रत्येक ठिकाणी मुलामध्ये संवाद साधतो. मुलामध्ये काय त्यांच्या अडचणी आहेत आणि मग एक आदर्श नागरिक होण्याच्या काही ज्या कल्पना आहेत, काही संकल्पना आहेत, त्यामध्ये ज्या ज्या काही आपल्या संस्कृतीशी साम्य आहेत त्या आपण अंगीकारल्या पाहिजे. और ऐशी जगह बैठो कोई ना बोले वोट, आणि अशाच ठिकाणी बसा की कोणी म्हणलं नाही पाहिजे वोट. आणि असाच युवक किंवा युवती आपल्याला भविष्यात उज्ज्वल भारतासाठी अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी या सगळ्यांचा आभारी आहे. असाच लोकशाही उत्सवासाठी सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा. एक आपलं कर्तव्य, एक आपल्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून या राष्ट्रीय कर्तव्याच्या या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी घ्यावा आणि एक लोकशाहीचा जल्लोष आपण सगळ्यांनी साजरा करूया. हीच आजच्या मतदार दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित आपले रामसाहेब वाघमोडे साहेब, तसेच तहसीलदार चव्हाण साहेब, नायब तहसीलदार कामत साहेब, तसेच त्यांचे सर्व सहकारी, आपल्या महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर सवलत दिली जाईल. त्यानंतर हात पुढे करायचा. मॅडम तुम्हाला शपथ देतील आणि तुम्ही शपथ घ्यायची आहे. हात पुढे करा. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाची लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. धन्यवाद. तुम्हाला या मतदान दिनाविषयी जनजागृती केली आणि त्याचबरोबर नुसताच मतदानाविषयी जनजागृती नाही केली तर तुमच्या भविष्याच्या संदर्भात देखील काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवल्या. त्याबद्दल मी या दोघा अधिकाऱ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व सहकारी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि इतर निवडणूक विभागामधले अधिकारी, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील नोडल ऑफिसर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माने सर, आमच्या महाविद्यालयातील इतर सहकारी आणि तुम्हा सर्वांचं इथं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. तुमची लेक्चर जिथे जिथे आहेत तिथे जायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित आपले रामसाहेब वाघमोडे साहेब, तसेच तहसीलदार चव्हाण साहेब, नायब तहसीलदार कामत साहेब, तसेच त्यांचे सर्व सहकारी, आपल्या महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर हात पुढे करा. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाची लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली
नमस्ते, मी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय अधिकारी गडिंग्लज तथा मतदान नोंदणी अधिकारी 271 चंदगड विधानसभा मतदारसंघ। आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करावा। नवयुवकांना मतदारांना मी आवाहन करतो की ERO चंदगड नावानं आमचं अकाउंट आहे, त्या अकाउंटनुसार सोशल मीडियामध्ये आपण त्याला फॉलो करावं आणि त्याची जी माहिती निवडणुकीची आहे ती पाहावी। आणि नवयुवकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि प्रशासनाला मदत करावी। थँक्यू। मी राजेश चव्हाण, तहसीलदार चंदगड। मी सहाय्यक मतदार नोंदणी आहे चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी। आता जसं आमच्या मतदार नोंदणी अधिकारी प्रांताधिकारी साहेबांनी आवाहन केलं तसं मी या निमित्तानं सर्व तरुणांना आणि या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जे सगळे मतदार आहेत त्यांना आवाहन करतो की आमचं जे सोशल मीडियावरचं अकाउंट आहे त्याला आपण फॉलो करावं आणि येणाऱ्या ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो बजावावा असं मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। Nothing like voting, I vote for sure. Thank you. Nothing like voting, I vote for sure. 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 माझे मत माझा शुभेच्छा। आणि राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने आपण एक सर्वांनी प्रतिज्ञा घ्यायची। ही मी प्रतिज्ञा आता वाचेल, माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचं। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, मौन, जात, समाज, भाषा Nothing like voting. I vote for sure.